आता बघा इथं काय आहे की 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 3x3चे 3 मॅट्रिक्स दिलेले. किती दिलेले? 3. आणि देन फाइंड, इथं काय सांगितलं बघा, ए हा दिलाय, बी हा दिलाय, सी हा दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ना देन फाइंड मॅट्रिक्स डी सच दॅट, काय सांगितलंय? सच दॅट. ठीक आहे. इथं हे सच दॅट 2a मायनस 3b मायनस डी इक्वल्स टू सी. काय? 2a मायनस 3b मायनस डी इक्वल्स टू सी. आणि आपल्याला डी मॅट्रिक्स फाइंड करायचं. काय करायचं आहे? डी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. मग बघा सोल्युशन कसं येईल? सोल्युशन मग सगळ्यात पहिले 2a मायनस 3b मायनस डी इक्वल्स टू काय? मॅट्रिक्स सी आहे. मग हा डी इकडे काय मायनस इकडे आल्यावर काय होईल? प्लस होईल. आणि हा सी इकडे काय पहिल्या बघा 2a मायनस 3b इक्वल्स टू सी प्लस डी. सी प्लस डी. ठीक आहे. मग आता काय की हा सी इकडे प्लस इकडे आले काय होईल? मायनस होईल. मग बघा आपण काय लिहू शकतो? मग डी इक्वल्स टू 2a मायनस 3b प्लस मायनस सी. मग बघा या इक्वेशनमध्ये काय करायचे? व्हॅल्यू पुट करायचे. मग व्हॅल्यू जर पुट केलं तर आपण बघा आता 2a, मग सगळ्यात पहिले 2a लिहा. 2 इंटू ए, मग इथं काय 1 3 2 मायनस 1 2 0, इथं 4 0 3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा मायनस 3 इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे आपल्याला? 1 0 0 1 0 0 1 2 0 1 2 0, नंतर 1 0 3. ठीक आहे. नंतर मायनस सी मॅट्रिक्स ॲज इट इज लिहा. मग सी मॅट्रिक्स किती आहे? 2 1 2 2 1 2. त्याच्यानंतर 2 2 1 1 2 2. ठीक आहे. मग बघा आता हे स्केलर पहिले मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाय केल्यानंतर बघा मॅट्रिक्स जो फर्स्ट आहे तो कोणता? 2a मॅट्रिक्स काय येईल? 2a मॅट्रिक्स येईल बघा 2, मग बे एक बे, बे त्रिक 6. ठीक आहे. बे चौक 8, बे दुने 4, बे एक बे पण मायनस 2 येईल. ठीक आहे. बे बे एक बे, बे दुने 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 गुणिले 0 शून्यच होणार. 4 दुने 8, त्याच्यानंतर 0, नंतर 3 दुने 6. मग हा आला 2a मॅट्रिक्स मायनस. आता इथं 3ने मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक एलिमेंटला. मग इथं काय येणार? 3 0 0 3, 3 दुने 6, नंतर परत 0, 3 एक 3, त्याच्यानंतर 3 0 0 आणि 3 त्रिक 9. मग इथं काय होईल? परत मायनस. पुढचा मॅट्रिक्स तसाच. ठीक आहे. मग हा काय आहे? 2 1 2 2 2 1 1 2 2. ठीक आहे. मग बघा आता यांच्यामध्ये काय करायचं? सगळ्यांमधूनच सबस्ट्रॅक्शन करायची. ठीक आहे. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट काय करायचं? करस्पॉन्डिंग एलिमेंटमधून मायनस करायचं. 2 मायनस 3 मायनस 2. बघा हा 2, हा 3 आणि हा 2. मग 2 मायनस 3 मायनस 2. त्याच्यानंतर 6 मायनस 0 मायनस 1, नंतर 4 मायनस 0 मायनस 2. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस 2 मायनस 3, नंतर मायनस 2. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 4 मायनस 6 मायनस 2. त्याच्यानंतर काय होईल? 0 मायनस 0 मायनस 1, नंतर नेक्स्ट बघा 8 मायनस 3 मायनस 1, त्याच्यानंतर 0 मायनस 0 मायनस 0 मायनस 0 मायनस 2, त्याच्यानंतर 6 मायनस 9 मायनस 6 मायनस 9 मायनस 2. ठीक आहे. आणि तो जो फायनल मॅट्रिक्स येणार तो काय येईल? मग इथं बघा फायनल मॅट्रिक्स येईल इथं आपण लिहून घेऊ.
तो येणार बघा 2a मायनस 3b मायनस c इक्वल्स टू डी ए. मग डी मॅट्रिक्स काय येणार आहे, डी इक्वल्स टू बघा डी इक्वल्स टू येणार, मग बघा 2 मायनस 3 मायनस 2 म्हणजे -5 आणि 2 किती येणार, -3 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 6 मायनस 0 मायनस 1, मग मायनस मायनस काय होईल, प्लस होणार, म्हणजे तिथं काय येणार, सॉरी मायनस काय येणार, 5 येणार. काय येणार, -5. 6 मायनस 1 जर केलं तर 5 येणार. 4 मायनस 2 किती येणार, 2 येणार, +2. त्याच्यानंतर -3 -2 -3 -2 म्हणजे -4 -7 इथं आलं -7. त्याच्यानंतर 4 - 6 -2 -2 -4. त्याच्यानंतर 0 - 0 -1 परत इथं -1 येणार. त्याच्यानंतर 8 - 3 5 5 - 1 4. त्याच्यानंतर 0 - 0 0 0 -2 -2. त्याच्यानंतर 6 - 9 किती येणार, -3 -3 -2 -5. ठीक आहे. मग हा मॅट्रिक्स आला डी मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आला, हा डी मॅट्रिक्स आला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हे समजलं सगळ्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा.